नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो. सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता 15 मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजारभाव. होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता 15 मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजारभाव. पण 15 मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजारभाव, हा सवाल तुमच्या मनातला आहे. हा सवाल माझ्या मनातला आहे. आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर 15 मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजारभाव. या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा. सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता 15 मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजारभाव. पण 15 मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजारभाव. या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी काय आहे, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे, या सर्वांचा परिणाम आता 15 मे पर्यंत सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि या परिणामामुळे आता 15 मे पर्यंत देशांतर्गत बाजारात कसे राहणार सोयाबीनचे बाजारभाव, चला जाणून घेऊयात. पहिल्यांदा बघा आंतरराष्ट्रीय बाजारभाव. आंतरराष्ट्रीय बाजारभावाचा विचार केला तर सोयाबीनची भाव पातळी ही आपल्याला $11.25 प्रति बुशेल्स पासून $12 प्रति बुशेल्सच्या दरम्यान दिसत आहे. आणि तुम्हाला सांगतो 15 मे पर्यंत सोयाबीनच्या या भाव पातळीत जागतिक स्तरावरती फार मोठा बदल होण्याची शक्यता नाही. देशांतर्गत बाजारात सुद्धा तीच परिस्थिती आहे मित्रांनो की सोयाबीनचा बाजारभाव 15 मे पर्यंत आपल्याला 4300 ते 4700च्या दरम्यान दिसणार आहे. याच्यापेक्षा जास्त तेजी 15 मे पर्यंत येण्याची आपल्याला शक्यता दिसत नाही. मग विक्रीचं कसं करायचं तर लक्षात घ्या, 15 मे पर्यंत सोयाबीनचा भाव तुम्हाला एकदा तरी 4700 पर्यंत जाताना दिसेल, पण आपण तसं नाही करायचं. 4600च्या वर भाव गेला की तर 50% सोयाबीनची विक्री करा आणि तिथून पुन्हा 100 ते 200ची तेजी बघून उर्वरित 50% सोयाबीन विक्री करा, ज्यामुळे होईल आपला फायदा. कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येईल याची काही शक्यता या ठिकाणी दिसत नाही. मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती. आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा. सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो.
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.